हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञा आनंद गुरव तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलवर स्वागत करते. मुलांना आज आपण 7th स्टँडर्डचा जो 14th चॅप्टर आहे एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स, त्याचा जो सेकंड पार्ट आहे, म्हणजेच आपला हाफ जो चॅप्टर आहे तो आपला फर्स्ट पार्टमध्ये ऑलरेडी शिकवून झालेला आहे. तर आज आपण त्याच्या पुढचा जो पार्ट आहे म्हणजेच पार्ट 2 आणि त्याच्या उर्वरित जो चॅप्टर राहिला होता तो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याआधी ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑफकोर्स व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चला तर मग सुरू करूया आपल्या 14th चॅप्टरला, एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर्स, त्याचा सेकंड पार्ट. ओके, सो आपण डायरेक्ट जो आपला सेकंड पार्ट आहे तिथूनच सुरू करूया. फर्स्ट पार्टची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही जो फर्स्ट पार्ट आहे तो पाहू शकता. ठीक आहे, चला तर मग सुरू करूया आपल्या सेकंड पार्टला. फाइंड आउट विच ऑफ द एलिमेंट्स आर मेटल्स, विच आर नॉन मेटल्स अँड विच आर मेटलॉइड्स. म्हणजेच कोणती मूलद्रव्ये धातू आहेत, अधातू आहेत, तर कोणती धातू सदृश्य आहेत ते फाइंड आउट करायला सांगितलं आहे. देन आपल्याला नेक्स्ट टर्म आहे कंपाऊंड्स, म्हणजेच संयुग. ओके, टेक शुगर इन अ टेस्ट ट्यूब अँड हीट द टेस्ट ट्यूब. ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स, व्हॉट रिमेन्स बिहाइंड. साखर जी आहे ती परीक्षण नाहीत आपल्याला घ्यायचे, तिला उष्णता द्यायचे. काय होतं तर साखर विरघळते, राईट, आणि जो ब्राउनिश रंग आहे साखरेचा विरघळल्यानंतर तो राहतो खाली. ओके, अँड सेकंड थिंग, युजिंग टॉंग्स hold a magnesium ribbon in a flame and observe what changes took place in the above two experiments. मॅग्नेशियमची जी फीत आहे ती चिमट्याने धरा, जी ज्योत जी पेटते मेणबत्ती तिच्यावर, आणि निरीक्षण करा. यावरील दोन्ही क्रिया घडताना काय बदल झालेला असेल ते आपल्याला सांगायचं आहे. देन इन द फर्स्ट केस द शुगर मेल्ट्स. पहिल्या केसमध्ये साखर जी आहे ती विरघळते अँड देन इट लॉसेस वॉटर लिव्हिंग बिहाइंड द ब्लॅक सबस्टान्स. आणि काळ्या रंगाचा जो पदार्थ आहे तो शिल्लक राहतो. ओके, दिस ब्लॅक सबस्टान्स इज कार्बन. हा जो काळ्या रंगाचा जो पदार्थ शिल्लक राहतो तो कार्बन आहे. ओके, व्हॉट डज दिस इम्प्लाय, हाऊ मेनी एलिमेंट्स इज शुगर मेड ऑफ. आता हा जो पदार्थ शिल्लक राहिला काळ्या रंगाचा, ठीक आहे, तो कार्बन आहे. म्हणजे साखर हा पदार्थ किती मूलद्रव्यांपासून बनला आहे. ठीक आहे, व्हॉट डज द नेम कार्बन डायऑक्साईड इम्प्लाय. जे कार्बन डायऑक्साईडच्या नावावरून हा जो पदार्थ आहे तो किती आणि कोणत्या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे हे आपल्याला कळतं. देन द सबस्टान्स फॉर्म्ड बाय अ केमिकल कॉम्बिनेशन ऑफ 2 or more एलिमेंट्स इज अ कंपाऊंड. 2 किंवा अधिक जे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांच्या रासायनिक संयोगातून जो काही तयार होणारा पदार्थ असतो त्याला आपण संयुग असं म्हणतो, त्याला आपण कंपाऊंड असं म्हणतो. Then first, which of these are compounds, which are elements? वॉटर, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड. पाणी, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड यांपैकी कोणता मूलद्रव्य जो आहे, कोणते मूलद्रव्य, यांपैकी मूलद्रव्य आणि संयुगे हे कोणते आहेत. ठीक आहे, देन व्हॉट इज द स्मॉलेस्ट पार्टिकल्स ऑफ अ कंपाऊंड कॉल्ड. संयुगाचे ते जे लहान कण असतो त्याला काय म्हणतात. ठीक आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत दोन्ही ती आपण पुढे आता बघणार आहोत. Always remember, a substance is a compound only if its molecules are made up of atoms of different types. Water is a compound only. What is a compound? One molecule of water is made of 2 atoms of hydrogen and 1 atom of oxygen. ठीक आहे, रेणूमधील अणू हे वेगवेगळ्या प्रकारचे असतील तर तयार होणारा जो पदार्थ आहे म्हणजेच तो आहे संयुग. ठीक आहे, पाणी हे संयुग आहे. हायड्रोजनचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू मिळून पाण्याचा एक रेणू तयार होतो. ठीक आहे, देन कॅन यू टेल विच एलिमेंट हेल्प कंबस्टन. म्हणजेच ज्वलन होण्यासाठी, ज्वलनास मदत करणारे जे मूलद्रव्य आहेत ते कोणते आहेत. देन डज वॉटर हेल्प कंबस्टन. म्हणजे पाणी जळण्यासाठी, ज्वलनासाठी मदत करते का. पाणी जे आहे ते ज्वलन या प्रक्रियेत मदत करते का. देन हायड्रोजन इज अ कंबस्टिबल सबस्टन्स, दॅट इज इट बर्न्स. ऑक्सिजन हेल्प कंबस्टेशन बट
water which is formed by the combination of hydrogen and oxygen is used to extinguish a fire. In other words, the properties of a compound are different from those of the constituent elements. हायड्रोजन हा कसा आहे, ज्वलनशील पदार्थ आहे. ओके, तो स्वतः जळतो. राईट. ऑक्सिजन जो आहे तो ज्वलनास मदत करतो, परंतु या दोन्ही मूलद्रव्यांच्या संयुगाने बनणारे जे पाणी आहे हे संयुग आग विझवण्यासाठी उपयोगी पडतं. ठीक आहे. पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन दोन्ही पदार्थ असतात हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. म्हणजेच संयुगाचे जे गुणधर्म आहेत हे त्यातील जे घटक मूलद्रव्याच्या गुणधर्मापेक्षा कसे असतात, वेगळे असतात. Okay, like an element, a compound is also written in an abridged form. A molecule of a compound is formed by a chemical combination of atoms of two or more elements. Therefore, a molecular formula is used to represent a compound. Okay, a molecular formula of a compound is short form of its name written with the help of the symbols of the constituent elements and the number of their respective atoms. म्हणजे संयुगे लिहिताना मूलद्रव्यांप्रमाणेच संक्षिप्त स्वरूपात लिहिली जातात. ठीक आहे. आणि संयुगाच्या रेणूंमध्ये 2 किंवा अधिक प्रमाणात मूलद्रव्यांचे अणू हे रासायनिक संयुगातून एकत्र आलेले असतात. म्हणून संयुगाचा जो निर्देश करण्यासाठी ह्या रेणूसूत्रांचा जो आहे वापर केला जातो. संयुगात असणारे जे घटक असतात ते मूलद्रव्याचे संज्ञा आणि अणूंची संख्या याच्या सहाय्याने संयुगाचे केलेले लेखन म्हणजेच त्याला म्हणतात मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजेच रेणूसूत्र. ठीक आहे. देन कलेक्ट इन्फॉर्मेशन अँड प्रिपेअर अ टेबल. माहिती मिळवा आणि तक्ता तयार करा. कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स अँड मॉलिक्युलर फॉर्म्युली ऑफ व्हेरियस कंपाऊंड सच ॲज सॉल्ट, ॲलम, ब्लू वेट्रॉल, अमोनिया क्लोराइड, बेकिंग सोडा, चॉक, वॉशिंग सोडा, मीठ, तुरटी, मोरचूद, नवसागर, खाण्याचा सोडा, खडू, धुण्याचा सोडा अशा विविध संयुगांमधील घटक मूलद्रव्ये आणि त्यांची रेणूसूत्र जी आहेत ती आपल्याला खाली लिहायची आहेत. कंपाऊंड बघा, वॉटर कन्स्टिट्यूएंट ऑफ एलिमेंट, त्याच्यामध्ये समाविष्ट झालेले मूलद्रव्ये कोणते आहेत, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. राईट. तर त्यांची रेणूसूत्र काय आहेत, H2O. ओके. देन कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपल्याला लिहायचे. सिम्बॉल ऑफ नंबर ॲटम, संज्ञा आणि अनुसंख्या जी आहे त्यांची ती लिहायची. ठीक आहे. देन मिक्सर्स म्हणजेच मिश्रण. ओके. ट्राय धिस. फर्स्ट प्रिपेअर अ शरबत, देन सेकंड प्रिपेअर अ भेल. पहिला सरबत तयार करा, मग भेल तयार करा. देन डिड द टेस्ट ऑफ ओरिजिनल इंग्रेडियंट्स चेंज ड्यू टू अबाव प्रोसेस. वरील प्रक्रियांमुळे जी मूळ पदार्थाची जी चव असते ती चेंज होते का, तर होते. ओके. अ मिक्सर इज फॉर्म्ड बाय मिक्सिंग डिफरंट एलिमेंट्स ऑफ or compounds. The proportion of various components in a mixture is not fixed. No chemical change take place during the formation of mixtures and no new substances form. वेगवेगळी मूलद्रव्ये जी असतात किंवा संयुगे असतात ती एकमेकांमध्ये मिसळली की मिश्रण तयार होतं. ठीक आहे. आणि या मिश्रणातील विविध घटकांचे जे प्रमाण असते ते कसे असते, ते फिक्स असते, ते निश्चित असतं. आणि मिश्रण तयार होताना कोणताही जो रासायनिक बदल आहे तो घडून येत नाही किंवा नवीन जे संयुगे आहेत ते सुद्धा तयार होत नाहीत. ओके. नाव कॅन यू टेल व्हॉट आर द मिक्सचर्स यूज्ड इन एव्हरीडे लाईफ. आता नेहमी आपण डे टू डे लाईफमध्ये वापरले जाणारी मिक्सचरे कोणती आहेत, मिश्रणं कोणती आहेत ते लिहायचे. आर ऑल मिक्सचर युजफुल टू अस. त्यातले सगळेच मिक्सचर जे आहेत ते आपल्यासाठी उपयुक्त ठरतात का. देन हाऊ विल यू सेपरेट ईच कंपोनंट फ्रॉम अ मिक्सचर ऑफ सेमोलिना, सॉल्ट अँड आयर्न फिलिंग्स. रवा, मीठ आणि लोहकिस यांच्यासारखे एकत्र मिश्रणातील प्रत्येक घटक वेगळा कसा कराल. ओके. देन you might remember that mixing unwanted substances in all foodstuff is called adulteration. म्हणजेच नेहमीच्या डे टू डे लाईफमध्ये ज्या दैनंदिन खाद्यपदार्थ जे आहेत त्याच्यामध्ये अनावश्यक पदार्थ जर मिसळला तर त्याला आपण भेसळ असं म्हणतो. ठीक आहे. त्यालाच आपण अडल्ट्रेशन असं म्हणतो. इन अदर वर्ड, अन अडल्ट्रेटेड फूड स्टफ इज ऑल्सो कॉल्ड अ काइंड ऑफ मिक्सचर. आणि हेच जे अडल्ट्रेट फूड स्टफ आहेत
भेसळ जी आहे त्याला आपण मिश्रण असंही म्हणतो. When an unwanted and harmful substance is mixed with another substance, that resulting mixture no longer remain useful. In such cases, we separate the unwanted ingredients from the mixture. For this purpose, simple and very easy method such as straightening, that is filtering, then sifting, picking, sorting, winnowing, combing with a magnet, and sublimation are used. Okay, with ingredients from which mixtures could be separated. By using this method, we have learned about properties of matter and the effects of heat. These properties are also used for separating the components of a mixture. Okay, म्हणजे एखाद्या पदार्थामध्ये अनावश्यक आणि हानिकारक असलेला असा दुसरा पदार्थ मिसळला तर तयार होणारे मिश्रण हे आपल्यासाठी आपल्या शरीरासाठी हानिकारक असतं, उपयुक्त राहत नाही. ठीक आहे. आणि अशावेळी आपण मिश्रणातून आपल्याला जे घटक नको आहेत ते आपण वेगळे करतो. त्यासाठी गाळणे, चाळणे, वेचणे, निवडणे किंवा पाखडणे किंवा चुंबक फिरवणे अशा अनेक वेगवेगळे आयडियाज यूज करून आपण सोप्या पद्धतीचा जो आहे तो वापर करून मिश्रण जे आहे त्यातून ती गोष्ट आपण वेगळी करतो. ठीक आहे. पदार्थांचे गुणधर्म आणि उष्णतेचा परिणाम आपण लास्ट स्टँडर्डमध्ये बघितलं होतं. त्याचाही उपयोग मिश्रणातील घटक पदार्थ वेगळे करण्यासाठी केला जातो. देन ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण करा, चर्चा करा. ओके. मेथड ऑफ डिस्टिलेशन म्हणजेच उध्वपातन जे होतं त्या उध्वपातनाची पद्धत काय आहे. ओके, डिस्टिलेशन, मेथड ऑफ डिस्टिलेशन. आता इथे इमेजमध्ये बघा, सम मेथड ऑफ सेपरेटिंग द कंपोनंट्स ऑफ अ मिक्सचर. आता इथे काही आपल्याला इमेजमध्ये कृती दाखवल्या ज्याच्यातून आपण सेपरेशन जे आहे फूडचं सेपरेशन ते करू शकतो. ओके. Then method of distillation, take some salt water in a round bottom flask, arrange the apparatus as shown in the figure, start heating the liquid in the flask placed on the wire gauge, observe the conical flask, slowly droplets of water start falling into it. Where did these drops come from? आता इथे काय सांगितले बघा, एका गोल चंबूमध्ये थोडे मीठ घ्यायचं आहे, मीठ विरघळलेले पाणी घ्यायचं आहे, मीठ विरघळलेलं पाणी, आणि आकृतीमध्ये ज्याप्रमाणे दाखवलं आहे सर्व साहित्याची रचना तशी करायची आहे. ठीक आहे. लोखंडी जाळीवरील त्या चंबूतून द्रव्याला उष्णता देणे सुरू करा आणि ते जे चंचूपात्र आहे त्याचं निरीक्षण करायचं आहे. हळूहळू पाण्याचा थेंब जो आहे तो त्याच्यात पडू लागल्याचे तुम्हाला दिसून येईल. हे थेंब कुठून येतात? ठीक आहे. तर पुढे वेळा काय सांगितले, द सॉल्ट वॉटर इन द राऊंड बॉटम फ्लास्क बॉइल्स ऑन हिटिंग. जे चंबूतील जे पाणी असतं, ठीक आहे, सॉल्ट वॉटर, खारे पाणी जे असते, उष्णतेमुळे काय होतं, उकळायला सुरुवात होते. द वॉटर इन इट वेपराइज्ड. त्याचं जे पाणी आहे त्या पाण्याची काय होते, वाफ होते. वेन द वेपर पासेस थ्रू द इन्क्लाइंड ट्यूब इट गेट्स cooled due to the surrounding cold water and condensed to form water. Thus, the drops falling into the conical flask are of the water from the salt solution in the round bottom flask. Salt remains behind at the bottom of the round bottom flask. When all the water has collected in one conical flask, this method is called distillation. Okay. Distillation is also used for purification of impure liquids. ठीक आहे. म्हणजे काय तर गोल चंबूमध्ये खारे पाणी जे आहे ते उष्णतेमुळे उकळू लागते आणि त्या पाण्याची काय होते, वाफ होते. ओके. ही वाफ जी आहे ती एकत्र जाताना भोवतालच्या पाण्यामुळे काय होते, थंड होते. ठीक आहे. वर त्याचा संगणन होण्यामुळे आणि मग ते थंड होऊन ते द्रवाच्या रूपात लिक्विडच्या फॉर्ममध्ये ती तयार होते आणि हे लिक्विड जे आहे ते त्या नळीमधून त्या शंकुपात्रात जे आहे ते पडताना आपल्याला दिसत आहे. ठीक आहे. आणि या अशा प्रकारच्या या चंबूतील मिठाच्या जे काही लिक्विड आहे, मिश्रण आहे मिठाचं, पाण्याचे असते, ते उध्वपातन पूर्ण झाल्यावर चंबूच्या तळाशी मीठ हे आहे ते उरतं. ठीक आहे.
त्याच्यानंतर बघा, डिस्टिलेशन इज ऑल्सो यूज फॉर प्युरिफिकेशन ऑफ इम्प्युअर लिक्विड. अशुद्ध द्रव्यपदार्थ जो आहे तो शुद्ध करण्यासाठी सुद्धा या पद्धतीचा वापर जो आहे तो केला जातो. ओके, देन यूज युअर ब्रेन पॉवर. इज द वॉटर दॅट फॉल्स फ्रॉम क्लाउड्स नॅचरली प्युअर. ढगातून जे पडणारे पाणी असतं ते निसर्गतः शुद्ध असते का? देन विच प्रॉपर्टीज ऑफ अ लिक्विड आर सीन इन द डिस्टिलेशन मेथड. उध्वपातन पद्धतीत द्रवाचे कोणकोणते गुणधर्म आहेत ते तुम्हाला दिसून येतात. फॉर व्हॉट पर्पजेस इज डिस्टिलेड वॉटर यूज्ड. म्हणजे शुद्ध केलेल्या पाण्याचा उपयोग कोठे करतात. त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत मेथड ऑफ सेपरेशन युजिंग सेपरेटिंग फनेल. म्हणजे विलगीकरण पद्धत जी आहे, सेपरेशन मेथड, ओके, ती काय आहे. वेन अ मिक्सचर ऑफ टू इमिस्केबल लिक्विड्स इज लेफ्ट अनडिस्टर्ब्ड, टू लेयर आर क्लिअरली सीन टू हॅव फॉर्म्ड. The heavier of the liquids remains below and the lighter liquid floats on it. Two liquids in a mixture can be separated by making use of these properties. म्हणजे एकमेकात न विरघळणाऱ्या दोन जे द्रव्यांचे मिश्रण आहे ते स्थिर ठेवले तर त्यांचे जे दोन थर आहेत ते आपल्याला स्पष्ट दिसतात. ठीक आहे. मिश्रणातील जो द्रव्य तुलनेने जड असेल तो खाली जातो, तर हलका जो असतो तो वर तरंगतो, हे आपल्याला माहिती आहे. या गुणधर्माचा जो आहे उपयोग करून या मिश्रणातील दोन द्रव्य जे आहेत ते आपल्याला वेगळे करता येतात. ठीक आहे. प्रोसिजर काय आहे. पोर अ मिक्सचर ऑफ केरोसिन अँड वॉटर इनटू अ सेपरेटिंग फनेल विथ इट्स स्टॉपकॉक closed. Close the stopper. Fix the separating funnel firmly on the stand. Leave the mixture in the funnel undisturbed for a while. Later will remain below and kerosene will float on it. रॉकेल जो आहे रॉकेल आणि पाणी यांचं मिश्रण जे आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. जे नरसाळा असेल, जे विलगीकरण नरसाळा असेल त्याच्यात ते भरायचं आहे आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे ते आपल्याला स्टँडला लावायचं आहे आणि त्या नरसाळ्यात मिश्रण जे आहे ते काही वेळ आपल्याला स्थिर ठेवायचं आहे. पाणी खाली राहील आणि रॉकेल जो आहे तो त्याच्यावर तरंगेल. ठीक आहे. देन नाव विदाउट शेकिंग द फनेल रिमूव्ह द स्टॉपर. त्याला जराही धक्का न देता किंवा त्याला जराही न हलवता ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे, काढायचं आहे स्टॉपर. ओपन द स्टॉपकॉक टू कलेक्ट द वॉटर अँड द बॉटम ऑफ द फनेल इन द बेकर. आणि आता ते जे काही तोटी उघडून त्या तळाचं पाणी जे आहे ते आपल्याला त्या चंचुपात्रात जमा करायचं आहे. ठीक आहे. अँड नाव केरोसिन अँड वॉटर आर सेपरेटेड. आणि सर्व जे पाणी आहे ते चंचुपात्रात जमा झाल्यानंतर त्याची तोटी बंद करायची आहे. असे केल्याने काय होईल, रॉकेल आणि पाणी जे आहे ते वेगळे होईल. मेथड ऑफ सेंट्रिफ्युगेशन. टर्बाइड वॉटर, इंक, मिल्क, बटरमिल्क, ब्लड आर मिक्सचर ऑफ लिक्विड अँड इनसॉल्युबल सॉलिड्स. म्हणजेच रक्त आहे, ताक आहे, शाई आहे, गढूळ पाणी आहे, हे सगळे काय आहेत, हे मिक्सचर कशाचे आहेत, तर हे स्नायू पदार्थ जे आहेत, स्थायू पदार्थ जे आहेत, सॉलिड जे फॉर्म आहेत त्याचं हे मिक्सचर आहे. When turbid water is kept undisturbed for a while, the soil particles in it slowly settle to the bottom. The particles of milk or ink, however, do not settle even on being left undisturbed. This is because the particles of the solids in such mixtures, being very tiny and light, okay, remain evenly distributed in the liquid. These particles cannot be separated from the liquid even by methods like filtration or settling. ठीक आहे. तर मातीचे जे कण असतात ते हळूहळू त्याच्या तळाशी जाऊन राहतात. ठीक आहे. दूध, शाई ही जी मिश्रणे असतात ती स्थिर ठेवली तरीही त्यातील जे काही न विरघळणारे जे पदार्थ असतात ते त्याच्या तळाशी जाऊन बसत नाही. कारण अशा मिश्रणातील स्नायूचे जे कण असतात ते सूक्ष्म असतात आणि हलके असतात, द्रवात सगळीकडे एकसारखे पसरलेले असतात. ठीक आहे. गाळणे किंवा निवळणे ही जी पद्धत आहे ही देखील हे कण द्रवापासून वेगळे करता येत नाही. ओके. देन how will you separate such solid particles from the liquid? In the laboratory, a
centrifuge machine is used to separate solids from a mixture of a liquid and solid. It consists of a disc which rotate like a fan at great speed. There is a provision to attach test tubes at the rim of this disc. When the tubes attached to the disc rotate at high speed, a force is generated which pushes the particles away from the center. As a result, the solid particles in the mixture in the test tubes collect at the bottom of the tubes and are thereby separated from the liquid. म्हणजेच मिश्रणातील असे स्नायू कण जे आहे ते द्रव्यातून वेगळे आपल्याला कसे कराल हे विचारलंय. ठीक आहे. प्रयोगशाळेत द्रव्य आणि स्नायूच्या मिश्रणातून स्थायू जे आहेत सॉलिड जे आहेत ते वेगळे करण्यासाठी हे जे केंद्री पद्धत आहे हिचा वापर केला जातो. त्याला आपण सेंट्रीफ्यूज असे म्हणतो. ठीक आहे. आणि या यंत्रात पंख्याप्रमाणे वेगाने जी फिरणारी तबकडी असते त्या तबकडीच्या कडेशी जी परीक्षा नळ्या असतात त्या जोडण्याची सोय जी आहे ती तिथे केली जाते. ओके. देन या तबकडीला जोडलेल्या ज्या नळ्या असतात त्या वेगाने फिरत असतात. त्यातील द्रव्यातील कणांवर त्या तबकडीच्या केंद्रापासून दूर ढकलणारे जो काही फोर्स असतो तो निर्माण होतो. त्याच्यामुळे काय होतं, मिश्रणातील जे स्थायू जे आहेत ते कण तळाशी जमा होऊन द्रवापासून ते वेगळे होतात. ओके. देन मेथड ऑफ क्रोमॅटोग्राफी म्हणजेच रंजक द्रव्य जे आहे ते पृथक्करण त्याचं जी पद्धत आहे ती आपण बघणार आहोत. If two or more substances are dissolved in small portions in the same solution, these substances are separated from each other by means of chromatography. ओके. एकाच द्रावणात 2 किंवा अधिक पदार्थ जे आहेत ते अल्प प्रमाणात विरघळलेले असतील तर जे रंजक द्रव्य आहेत पृथक्करण पद्धतीचा उपयोग करून हे पदार्थ एकमेकांपासून वेगळे केले जातात. ठीक आहे. This method is used in pharmaceutical science, factories and scientific laboratories for detecting new ingredients and for identifying and separating components of a mixture. ठीक आहे. म्हणजेच या पद्धतीचा उपयोग जो आहे तो औषध निर्माण शास्त्रामध्ये कारखान्यामध्ये प्रयोगशाळेत जो आहे तो नवीन घटक शोधण्यासाठी आणि या मिश्रणातील घटक ओळखण्यासाठी किंवा वेगळे करण्यासाठी केला जातो. Procedure: take some water in a beaker. Take a rectangular piece of a filter paper. Then put one spot of blue ink on it about 2 cm away from one edge. Keep this paper upright in the water in the beaker. Place a lid on the beaker. After some time, the spot of the ink is seen to have risen and collected at a particular height. Okay. On the filter paper, if there are 2 or more constituents of different color in the ink, they will be seen to have risen to different heights due to their different colors and thus appear distinct from each other. This experiment can be done using a chalk stick instead of a filter paper. In this method of separation called chromatography, 2 properties of substances are used. These are the solubility of the substances in the solvent that moves up and the ability of the substance to stick to the stationary filter paper. Okay. These properties are mutually opposite and are different from different substances. As a result, all the components of the mixture do not rise all the way to the upper end of the filter paper but remains behind and different heights. ठीक आहे. इथे आपल्याला क्रोमॅटोग्राफीची जी आहे ती आकृती दाखवलेली आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलंय कृती कशी करायची. तर एक जे चंचुपत्र आहे त्याच्यामध्ये थोडेसे पाणी घ्यायचं आहे. त्याच्यानंतर गाळण कागदाचा जो लांबट तुकडा असतो तो घ्यायचा आहे आणि त्याच्या एका कडेपासून 2 सेंटीमीटर अंतरावर निळ्या शाईचा जो आहे तो ठिपका द्यायचा आहे व हा कागद पाण्यात उभा करायचा आहे. ठीक आहे. चंचुपत्रावर झाकण ठेवा
काही वेळानंतर शाईचा जो टिपका आहे गाळण कागदावर एका ठराविक उंचीवर चढलेला दिसतो. ठीक आहे. काही अशा प्रकारे शाईमध्ये वेगवेगळ्या रंगाच्या छटा ज्या आहेत 2 किंवा अधिक घटक पदार्थ असल्यामुळे अशा वेळेस ते पदार्थ त्यांच्या रंगछटांमधील वेगळेपणा जो आहे त्याच्यामुळे वेगवेगळ्या उंचीवर चढून एकमेकांपासून वेगळे ओळखून येतात. हाच प्रयोग कागदाऐवजी खडूचा वापर करून सुद्धा करता येईल. ठीक आहे. पदार्थाच्या 2 गुणधर्माचा उपयोग जो आहे तो या पद्धतीत केलेला आहे आणि या पद्धतीची वर चढणाऱ्या द्रवकातील जे विद्राव्यता जे असतं किंवा स्थिर असलेल्या गाळण कागदाला चिकटून राहण्याची जी क्षमता असते ते 2 गुणधर्म याच्यात असतात. ठीक आहे. ते परस्पर विरोधी आहेत व ते वेगवेगळ्या पदार्थांसाठी वेगवेगळे आहेत. त्यामुळे मिश्रणातील घटक पदार्थ वर चढणाऱ्या द्रावकाबरोबर गाळण कागदाच्या टोकांपर्यंत न चढता कमी आणि अधिक प्रमाणात मागे राहतात. ओके. सो फ्रेंड्स, इथे आपला हा जो चॅप्टर आहे 14th चॅप्टर तो फिनिश झालेला आहे, कंप्लीट झालेला आहे. अँड व्हिडिओज तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकनवर क्लिक करा. नोटिफिकेशन साठी बेल आयकनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. बेल आयकनवर क्लिक केल्यामुळे तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत सहज पोहोचतील. आणि चॅनल आमचा सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके. सो भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड हॅव अ गुड डे.